तर त्यावेळेला आणि महायुती हा जो शब्द आहे, हा शब्द रिपब्लिकन पक्ष सेना भाजप सोबत झाल्यानंतर आला, नंतर तो आला. तोपर्यंत युती होती, तोपर्यंत मग युती ती होती. महायुती झाली. हा, म्हणजे आरपीआय आल्यानंतर ती महायुती झाली. तर आरपीआयचा छोटा पक्ष आहे, पण निवडून आणण्याची ताकद ठेवणारा पक्ष आहे. नक्कीच 9-10% मतं आमच्या सोबत आहेत. आणि त्यामुळे एकदा माझ्या पक्षाचे 12 नगरसेवक निवडून आले होते. मुंबईचा महापौर चंद्रकांत हंडोरी आरपीआयचा महापौर झाला होता. तर आता आमची ताकद मुंबई शहरामध्ये असतानाही का आमच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं, माझ्या लक्षात आलं नाही. एकतर रिपब्लिकन पक्ष हा तसा सन्मानाने वागणारा पक्ष आहे, पण बीजेपीने आणि एकनाथ शिंदेच्या ग्रुपने आरपीआयकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक होतं. स्वतःच्या जागा वाटून घेतल्या आणि आम्ही हवेमध्ये राहिलो, फरफटत राहिलो. तर त्यांनी जागा देणं आवश्यक होतं. 10-12 जागा तरी आम्हाला द्यायची माझी अपेक्षा होती. पण देवेंद्रजीशी माझे संबंध अत्यंत चांगले आहे. देवेंद्रजी अत्यंत ऍक्टिव्ह असणारे मुख्यमंत्री आहेत. निर्णय घेण्याचं सामर्थ्य असणारे ते असे ऍक्टिव्ह नेते आहेत. आणि त्यांच्याकडून आमची अपेक्षा होती की नक्की ते आमचा विचार करतील. पण त्यांचं म्हणणं हे होतं की एकनाथ शिंदे साहेबांना जास्त जागा द्याव्या लागल्या आणि त्यामुळे आरपीआयला जागा देण्यामध्ये आम्हाला थोडी अडचण आली. तरी त्यांनी प्रयत्न केला, पण आम्हाला एकही जागा सुटली नाही. आणि मग त्यानंतर देवेंद्रजी सोबत आमची चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं आरपीआयला एक एमएलसी मी देतो. त्यानंतर महानगरपालिकेमध्ये कॉक्शनमध्ये 1-2 जागा देण्याचा प्रयत्न करू असं ते म्हणालेले आहेत. काही समिती असतील, काही महामंडळ असतील, अशा पद्धतीनं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. चांगली डील आहे म्हणजे. हा, म्हणजे त्यांनी तर अशा पद्धतीनं त्यांनी आश्वासन दिलेलं असल्यामुळं आणि त्यांनी आम्हाला ही परवानगी दिली की 10-12 जागा आपण लढा. मैत्रीपूर्ण लढत आमची अनेक वेळेला सेनेबरोबर दादांच्या बरोबर झालेली आहे. त्यामुळं आपले कार्यकर्ते सुद्धा उत्सुक आहेत, कारण ही निवडणूक 8 वर्षांनंतर आलेली आहेत. त्यामुळं जर आपले कार्यकर्ते थोडे ऍक्टिव्ह असतील, ते लढू इच्छित असतील तर त्यांना लढू द्या. आणि ते म्हणाले की तुमचे कार्यकर्त्यांना लढू द्या आणि मी म्हणालो की इतिहास घडू द्या. त्यामुळं 12 ठिकाणी आम्ही लढतो आहोत आणि मैत्रीपूर्ण लढत आहे. पण बाकीच्या ठिकाणी आमचा भाजप सेनेला सपोर्ट आहे. या वेळेला काहीतरी असा वेगळा निर्णय घेणं हे पक्षाच्या हिताचं नव्हतं. जागा मिळाल्या नाही त्याबद्दल माझी नाराजी होती, आजही माझी नाराजी आहे. तरी सुद्धा मी नाराजी विसरून महायुतीचा महापौर बनवण्यासाठी मी माझी ताकद वापरणार आहे. ठाकरे बंधूंना एक जबरदस्त अशा पद्धतीची चपराक देण्याचा प्रयत्न माझ्या माध्यमातून मी करणार आहे.